नमस्कार. श्री वामनराज प्रकाशनाचा परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे लिखित खूप महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावरील ग्रंथ आज आपण पाहणार आहोत. याचे नाव आहे शक्तिपाद योग संप्रदाय, ऱ्हासाची कारणमीमांसा. 1998 मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेला आणि सध्या त्याची तिसरी आवृत्ती 2015 मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रस्तुत ग्रंथाच्या भूमिकेमध्ये लेखकांनी हा ग्रंथ का लिहिला व त्याचे प्रयोजन काय हे सांगितलेले आहे. त्यात ते म्हणतात, श्री गुरुमुखातून शास्त्रांचे, संप्रदाय तत्वज्ञानाचे काटेकोर संस्कार घेतलेले माझे मन त्यातल्या अनेक ठिकाणी शास्त्र मर्यादा उघडपणे धाब्यावर बसून चाललेले स्वैराचार बघून आतल्या आत विवळ होऊन आक्रंदू लागले. ते पुढे म्हणतात, शक्तिपाताचार्य सद्गुरू म्हणवणाऱ्या अनेकांशी उघडपणे एकांतात याविषयी चर्चा करूनही माझे समाधान होऊ शकले नाही. त्यामुळे हे सगळे विकृत प्रकार थांबवणे या कुणाच्याच हाती नाही. त्यामुळे हा अनाचार परमार्थप्रेमी जनांपुढे आणायलाच हवा. नाहीतर या विकृत रूढीच उद्याचे शास्त्र होऊन बसतील, असे आपले कणखर मत त्यांनी ह्यात मांडले आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला श्री तुकाराम महाराजांचा एक अभंग दिला आहे. त्यात ते सांगत आहेत की त्यांचा राग मनात धरू नका. माझ्या सांगण्याने बहुतांचे हितच राखले जाणार आहे. मी निंदा करत नसून दूषित जे आहे ते फक्त भेदत आहे. त्यातून लेखकांना काय सुचवायचे आहे हे आपण जाणून घ्यावे. दुसऱ्या अभंगात भ्रष्ट शिष्य कंटक ह्यामुळे काय परिस्थिती होते याचे वर्णन आहे. यावरून या पुस्तकात काय असणार आहे ह्याचा अंदाज येतो. अनुक्रमणेमध्ये बघितले असता 3 भाग आहेत. पहिल्या भागात परंपरा व प्रमाद, दुसरा पंथराजाची वैशिष्ट्ये, तिसरा ऱ्हास प्रक्रियेचे चिंतन व उपाय. ह्यावरून विषय किती परिपूर्णपणे आखला आहे व मांडला आहे ह्याचा अंदाज येतो. या ग्रंथातील पहिले प्रकरण हे पारमार्थिक फसगतीची मीमांसा. हे विषय समजण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. यात परमार्थ म्हणजे काय, दांभिक गुरूंचे भांडवल काय असते, यात उठसूट कुणालाही श्री गुरु होता कसे येत नाही हे समजावले आहे. खरे साधू दुर्लभच. यात बोंधू गुरु आणि खरे श्री गुरु यांच्यात वरवर पाहता काही भेद नाही. तरी यातून निवड कशी करायची ह्याचे पण मार्गदर्शन आहे. जर पुढे जाऊन फसगत झाली तर त्यातून सावरण्याच्या युक्त्या सुद्धा साधकांसाठी दिलेल्या आहेत. प्रकरणाचा शेवट आजचा विकृत परमार्थ यावरील विवेचनाने केला आहे. त्यामुळे ह्या प्रकरणाचा नीट अभ्यास केला असता नवीन होऊ घातलेल्या साधकांना खूपच सुंदर मार्गदर्शन मिळते व फसवणूक होण्यापासून सावध होता येते. पुढील प्रकरण शक्तिपात विद्येचे पूर्वस्वरूप कसे आहे. यात शक्तिपात म्हणजे काय, शक्तिपाताचे प्रकार, शक्तिपाताचार्य असे विषय आले आहेत. तिसरे प्रकरण शक्तिपात योग परंपरेचे आजचे रूप हे आहे. ह्यात शक्तिपाताची जाहिरात, त्यासाठी फी घेणे आणि अगणित गुरूंची दुकाने कशी बाजारात आढळतात, तर शिष्यप्राप्तीसाठी चढाओढ हे उदाहरण देऊन सांगितले आहे. पोटबरे गुरु आणि बोके संन्यासी कोण आहेत, त्यामुळे अतिपावन अशा शक्तिपात विद्येची दुर्दशा कशी व का होते आहे, तसेच त्याचा बाजार कसा मांडला जात आहे ह्या प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत.
यातील 5व्या प्रकरणात गुरु, श्री गुरु आणि सद्गुरु यातील भेद सांगितला आहे. असद्गुरूंचे म्हणजे भोंदू गुरूंचे प्रकार, कार्यलक्षणे, चित्तस्थिती ह्याचे सविस्तर विश्लेषण आहे. असद्गुरु कसे निर्माण होतात, तसेच अनाधिकारू गुरु व त्यांच्या शिष्यांची हयातीत आणि देहपातानंतर काय गती होते याचे वर्णन आले आहे. पंथराजाची वैशिष्ट्ये या विभागात 2 प्रवचने समाविष्ट आहेत. यात पंथराज म्हणजे काय, शक्तिपात झाल्यावर शिष्याला काय अनुभव येतात ह्याचे सविस्तर वर्णन आले आहे. 3रा विभाग हा रास प्रक्रियेचे चिंतन आणि उपाय हा आहे. ह्यात एकूण 7 प्रकरणे आहेत. यात शक्ती जागरण आणि शक्तिपात, मोक्षाचे आदिमार्ग, तसेच शक्तिपात विषयक गैरसमज, रास थांबवण्याचे उपाय व शेवटी दिशाभूल झालेल्या साधकांसाठी अशी सदरे आहेत. परिशिष्टामध्ये विषयाला धरून आलेले विविध संदर्भ दिले आहेत. त्यात दासबोधात सांगितलेली असद्गुरु लक्षणे आणि हरिपाठातील साधनाक्रम हे आपले डोळे उघडतात. एकंदरीत हे पुस्तक शक्तिपात योग या महत्वाच्या व गूढ विद्येचे सर्व भांडारच उलगडून आपल्या समोर ठेवते. तसेच आपल्यासाठी या पथावर घातक काय, तसेच काय करू नये यावर अमूल्य मार्गदर्शन करते. ह्या योगात जे अनिष्ट घडत आहे त्यांना कडक ताशेरे व संभाव्य धोक्याचे इशारेही देते व हे सर्व थांबवण्याचे आवाहन करते. सामान्य जनांना पारमार्थिक फसगतीपासून वाचवण्यास उपयुक्त ठरते. या पुस्तकाचे प्रत्येक पान तसेच प्रत्येक शब्द हा मार्गदर्शक ठरतो आणि महत्वाचा विषय अत्यंत सोपा होऊन समजण्याचे समाधान मिळते. धन्यवाद.